MIDC चुंचाळे पोलिसांनी ठोकल्या बेड्या। 30 मोबाईलसह एकूण 3,54,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून 4 इसमांना केली अटक। नाशिक MIDC मध्ये काम करून रात्रीच्या वेळेस घरी जात असलेल्या कामगारांना अंधाराचा फायदा घेऊन रस्त्यात अडवून त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाईल चोरी झाल्याच्या घटना MIDC चुंचाळे पोलीस चौकीच्या हद्दीत घडल्या होत्या। सदर चोरांचा शोध घेत असताना त्यांचे नाव व ठाव ठिकाणाबाबत गोपनीय माहिती MIDC पोलीस चौकीचे पोलीस शिपाई अनिल कुऱ्हाडे यांना विश्वासू खबऱ्यांमार्फत मिळाली। सदर गोपनीय माहितीची शहानिशा करून नमूद चोरांना पकडून पुढील कारवाई करण्याकरिता प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस उपनिरीक्षक अतुल पाटील, पोलीस उपनिरीक्षक संदीप शेवाळे व पथकास दिल्या। गोपनीय माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार व पथकाने सापळा लावून खालील नमूद आरोपीस ताब्यात घेतले। त्यांची अंगझडती घेतली असता जबरी चोरी केलेल्या मोबाईलपैकी एक मोबाईल फोन मिळून आला। सदर मोबाईल फोन 2 पंचांसमक्ष पंचनामा करून ताब्यात घेतला। नमूद आरोपींकडे त्यांचे इतर साथीदारांबाबत व जबरी चोरी केलेल्या इतर मोबाईलबाबत कसून तपास करून विचारणा केली असता त्यांच्या खालील नमूद साथीदारांच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निश्चित झाल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे। अटकेदरम्यान खालील नमूद आरोपींकडून 30 मोबाईल फोन, एक धारदार चाकू, मोटरसायकल असा एकूण 3,54,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे खालीलप्रमाणे: मंगेश उर्फ मंग्या अंकुश पवार वय 24 वर्ष, कुणाल रवींद्र पगार वय 24 वर्ष, निलेश उर्फ निल्या देवीदास खरे वय 22 वर्ष, कुणाल यादव जाधव वय 24 वर्ष। सदरची यशस्वी कामगिरी माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री संदीप कर्णिक, माननीय पोलीस आयुक्त परिमंडळ 2 श्रीमती मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग श्री शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुगले, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस उपनिरीक्षक अतुल पाटील, पोलीस उपनिरीक्षक संदीप शेवाळे, पोलीस नाईक समाधान चव्हाण, पोलीस शिपाई अनिल कुऱ्हाडे, पोलीस शिपाई सुरेश जाधव, पोलीस शिपाई श्रीकांत सूर्यवंशी, पोलीस शिपाई अर्जुन कांदळकर, पोलीस शिपाई दिनेश नेहे, पोलीस शिपाई जनार्दन ढाकणे, पोलीस शिपाई श्रीहरी बिराजदार, पोलीस शिपाई संदीप खैरनार, पोलीस शिपाई किरण सोनवणे, पोलीस शिपाई हेमंत आहेर, पोलीस शिपाई महेश सावंत यांनी पार पाडले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अतुल पाटील हे करीत आहेत। अंबड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 188/2024, बाजूकरण 392, 397, 504, 506, 24 प्रमाणे गुन्हा दाखल होता। नमूद गुन्ह्याच्या तपासाबाबत माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्रीमती राऊत मॅडम, त्याचबरोबर माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री देशमुख साहेब व चुंचाळे पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस कारंडे साहेब यांनी आम्हाला, त्याचबरोबर पोलीस पथकाचे संदीप पवार साहेब यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून नमूद गुन्ह्याच्या अनुषंगाने कारवाई करण्याबाबत तात्काळ सूचना दिल्या व मार्गदर्शन केले। त्या मार्गदर्शन अनुषंगाने PSI पवार साहेब व आम्ही या ठिकाणी अंबड परिसरात योग्य तो आरोपीच्या गुप्त बातमीदारांना मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने माहिती घेऊन त्यांच्याकडून सापळा रचून त्यांना शिताफीने अटक केलेली आहे। अटक आरोपीकडून अंगझडतीमध्ये गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर इतर आरोपींकडून सुद्धा त्यांनी यापूर्वी केलेल्या ठिकाणावर त्यांच्याकडून ज्यांना मोबाईल विक्री केलेले आहेत, त्याचबरोबर त्यांनी काही गिरवी ठेवलेले आहेत असे लोकांचे मोबाईल आम्ही 29 मोबाईल, त्याचबरोबर चाकू व 2 मोटरसायकल जप्त करण्यात आहेत। नमूद आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत। नमूद गुन्ह्याचा तपास जो आहे माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली, त्याचबरोबर आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय श्री कारंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः मी करत आहे। चुंचाळे MIDC पोलीस चौकीच्या हद्दीमध्ये काही कामगारांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाईल आणि काही किमती ऐवज काढून घेतला जात होता अशी माहिती आपल्याला मिळाली। त्या माहितीच्या आधारे आपल्याला जेव्हा गोपनीय माहितीच्या आधारे काम केलं तेव्हा PSI पवार, संदीप पवार हे स्टाफसह जेव्हा तिथे गेले त्यांनी सापळा लावून 4 आरोपींना आपल्या ताब्यात घेतलेलं आहे। या प्रकरणी चुंचाळे MIDC येथे गुन्हा दाखल आहे आणि त्या गुन्ह्याचा पुढील तपास PSI अतुल पाटील हे करत आहेत।
महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक.